मागासवर्गीय समाजाची एकजूट कायम राहावी आणि आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांची चौकट आपण दिली आहे. त्या चौकटीत राहूनच आम्हाला आमची प्रगती करून घ्यायची आहे. त्यामुळे वेगळं काही त्याच्यातनं आम्हाला अपेक्षा नाही. त्याच्यातून फार वेगळे आमच्या एकजुटीला फाटे दिसतील म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक भूमिका शासनाच्या समोर मांडली आहे. आणि सरकारने जर ऐकलं नाही तर रिझल्ट सारखा मोठा मोर्चा या मुंबई शहरामध्ये निघेल आणि सरकारला मग अक्षरशः पावसाळ्याच्या अगोदर सरकारच्या नाकात पाणी नाकात तोटात पाणी गेलेलं राहणार. एकीकडे उपवर्गीकरण व्हायला पाहिजे अशी मागणी होते वारंवार. उपवर्गीकरण व्हायला पाहिजे अशा पूर्ण जातही नाही. ठराविक लोक करतायत. कुठल्या 59 जाती 98 जाती कोणी मागणी केली. उलट या मागणीचा पूर्ण निश्चित चाललाय सगळ्या राज्यात गावानं तालुक्यात हे तस्वीर नाही कोणाला. आणि माधव समाजाची काही मंडळी असा प्रयत्न करतायत. त्यांची सुद्धा समजून काढण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी एकत्रित करतोय आणि त्यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. ते काय आमचे शत्रू नाहीत, ते पण आमचे भाऊच आहेत. तेही मुख्य आहेत, तेही त्यांनाही वेळ नाही. आणि त्याच्यानुसार हा जो मार्ग शोधलाय त्याच्या ऐवजी सरकारला सांगावं. सरकारने आता नुसतं याच्यावर गप्प बसता कामा नये. तुम्ही उपवर्गीकरण केलं, आता तुमची प्रगती तुम्ही बघा. तुम्हाला सरकारला वाटते ना सरकारची खात्री झाली ना की हा समाज मागे आहे, मग सरकारने मोठ्या पॅकेजची घोषणा करावी. आम्ही त्याला पाठिंबा. वर्गीकरण बद्दल आपल्या पेपर वर्गीकरण रद्द झाले नाही. वर्गीकरण रद्द झाले नाही तर 59 जाती एक देशाच्या विरोधात शत्रुत्वाच्या भावनेने उद्या राहतील. त्याने माझं सांगलं, त्याने माझं सांगलं, त्याने मला काय मिळालं. अशा तऱ्हेची विनाकारण साबूत मारले जाईल. ते 2 वर्षापूर्वी मराठा आणि समाजातले आज घडले ना. आज एकमेकाच्या लग्नाला सुद्धा ती मंडळी जात नाहीत, एकमेकाच्या प्रेत यात्रेला जात नाहीत, एकमेकाच्या दुकानात जात नाहीत. सामाजिक राजकीयाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधा पोचलेली आहे. आणि हे वातावरण आहे जातीमध्ये आणि ते राज्याच्या पुरोगामी राज्याला न जोडणार असेल ते काही होणार नाही. फार मोठं त्याला उत्तर देऊन पॉलिसी आणून पाडण्यासाठी आम्ही संघटित झालोय. जातीमध्ये लोकांना समजावून सांगतोय. आसन समाजाची भूमिका घेतोय. त्यांच्या जवळ आम्ही जाणार आहोत, त्यांनाही समजावून सांगणार आहोत. शत्रुता आमच्यामध्ये राहू नये अशा तऱ्हेचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही अत्यंत आणि तर महाविरुद्ध या सगळ्या उपवर्गीकरण जर झालं तर हा संघर्ष आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अशापेक्षा विभागणीच्या स्थिती उद्या राहतील. दोन्ही समाज एकमेकांकडे द्वेषभावनेनं बघतील आणि एकजूट तर फार शिकण्यात उडालेल्या असतील. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून आम्ही सर्व करावा प्रयत्न करतो.